नमस्कार. चिटणवीस सेंटरतर्फे मी योगिता तुम्हा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आज आपण काव्याभिवाचनाचा इथे आनंद घेणार आहोत. आज जयश्रीताई आपल्यासोबत आहेत आणि त्या काही वृत्तबद्ध कवितांचं अभिवाचन आपल्यासमोर सादर करणार आहेत, म्हणून काव्याभिवाचन. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी जयश्रीताईंविषयी काही सांगू इच्छिते. जयश्री कुलकर्णी अंबासकर त्या कवयित्री आहेत, गीतकार आहेत, निवेदिका आहेत, तसेच अभिवाचकसुद्धा आहेत. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये त्या काव्यलेखन आणि गीतलेखन करीत असतात. 6 मराठी आणि 2 हिंदी ॲल्बम्ससाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, अभिजित राणे, विवेक काजरेकर, अभिजित नार्वेकर, संदेश हाटे आणि न्यू जर्सीचे निखिल अय्यर, प्रशांत गिजरे अशा संगीतकारांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. सुरेश वाडकर, देवकी पंडित, पद्मजा फेणानी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, माधुरी करमरकर, मृदुला दाढे जोशी, संगीता चितळे आणि न्यू जर्सीच्या प्रज्ञा जाधव, निखिल अय्यर अशा अनेक नामवंत गायकांचा गीतांना त्यांनी स्वरसाज दिला आहे. त्यांच्या माझी मी अशी मी ह्या ब्लॉगला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेमध्ये स्टार माझा चॅनलचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नागपूर आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर निवेदन त्या करीत असतात. अंध मुलांसाठी ऑडिओ बुक्स तयार करणाऱ्या पुण्यातल्या यशोवाणी या संस्थेत त्या नियमित ऑडिओ बुक्सचं रेकॉर्डिंग करीत असतात. आम्ही दोघी हा स्वलिखित कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम त्यांचा अमेरिकेत तसेच भारतात सुद्धा यशस्वीरित्या पार पडला आहे. 10व्या अखिल भारतीय गझल संमेलनात निमंत्रित गझलकार त्या होत्या. तसेच 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कथाकथन आणि सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. त्यांचं चिंब सुखाचे तळे हा काव्यसंग्रह ऑक्टोबर 2023मध्ये प्रकाशित होणार आहे. अष्टगंध प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह आहे. चिंब सुखाचे तळे हा ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होईल. त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. मी चिटणवीस सेंटरचे सांस्कृतिक सल्लागार श्री रवींद्र दुरुककर यांना विनंती करते की त्यांनी जयश्रीताईंचं स्वागत करावं. मला विशेष सांगावंसं वाटतं की कोविडमध्ये जेव्हा आपण असे कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो, तेव्हा आम्ही ऑनलाईन सिरीज एक कार्यक्रमांची सुरू केली होती. तेव्हासुद्धा जयश्रीताई आमच्याशी जुळल्या होत्या आणि त्यांनी आमच्यासाठी एक कार्यक्रम दिला होता. तर असं हे जुनं नातं आहे आणि आज त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम या ठिकाणी आपण त्याचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की मोबाईल फोन तुम्ही बंद करावे, कारण आज हा काव्याभिवाचनाचा कार्यक्रम आहे. तेव्हा प्रत्येक शब्द रजिस्टर झाला पाहिजे आणि आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर करा किंवा बंद करावा. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. तुम्हा सगळ्यांचं आजच्या माझ्या या काव्य मैफिलीत मी हार्दिक स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी चिटणवीस सेंटरचे रवींद्र दुरुककर सर यांचे मनापासून आभार मानते, कारण माझ्यावर विश्वास दाखवून या मंचावर माझी कला सादर करण्याची तुम्ही ती संधी दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला एका व्यक्तीचे अजून आभार मानायचे, ती म्हणजे योगिता, जिने आत्ता माझी ओळख करून दिली. योगिता, यू आर अमेझिंग. माझ्या सगळ्या प्रश्नांना, लॉजिस्टिक्सच्या प्रश्नांना तिने इतकी सुंदर संयमाने उत्तरं दिली आणि माझे सगळे प्रश्न तिने चुटकीसरशी सोडवले. आणि सर, तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. म्हणजे एक जण कल्पना करतो आणि दुसरी ती प्रत्यक्ष अंमलात आणायला ती मदत करते. सो
खूप छान वाटलं. हा नवीन अनुभव मला खूप छान होता. चिटणवीस सेंटरमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, अनेक कलाकारांना संधी दिली जाते. मला चिटणवीस सेंटरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संधी मिळाली, जसं आता योगिताने सांगितलं, कोरोना काळात आम्ही ऑनलाईन कार्यक्रम केला होता. माझ्या कविता आणि त्यांची झालेली गाणी असा कार्यक्रम होता तो. आणि आजचा हा तसा दुसरा कार्यक्रम, लेकिन मुँह दिखाई म्हणतात ना ती आज होते. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मुँह दिखाईची एक रस्म असते की मुँह दिखाई झाल्यानंतर काहीतरी भेटवस्तू द्यायला लागते. ओके नाही, पण घाबरू नका, मला काही नको आहे. पण जर तुम्हाला माझ्या कविता आणि सादरीकरण जर आवडलं तर छान प्रतिसाद मिळावा एवढी छोटीशी अपेक्षा. बाहेर पावसाचं एकदम मस्त वातावरण आहे आणि आम्हा कवी लोकांचं पाऊस याच्याशी एक वेगळं नातं आहे, फार अत्यंत आवडीचा विषय. तर आजच्या या माझ्या मैफिलीची सुरुवात मी पावसावर लिहिलेल्या माझ्या अष्टाक्षरीने करते. आता अष्टाक्षरी म्हणजे प्रत्येक ओळीत 8 अक्षर असतात. बहिणाबाई चौधरींच्या कविता सगळ्यांनी ऐकल्या असतील. थोडा आवाज तानपुऱ्याचा वाढवायचा आहे का? येतोय आवाज तानपुऱ्याचा? तर बहिणाबाईंच्या कविता सगळ्यांनी ऐकल्या. त्यांच्या जवळपास सगळ्या कविता अष्टाक्षरी आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ही अशी अष्टाक्षरी सुंदर लय असते याला. तर आजच्या या मैफिलीची सुरुवात मी पावसावर लिहिलेल्या माझ्या अष्टाक्षरीने करते. रिम झिमत नाचत आली नाजूकशी सर, हलकेच अंतरीची तिने छेडियली तार. सृष्टी हसली गालात उगाचच खुळ्यागत, सारे सारे आरस पाणी सारे किती स्वप्नवत. लहरत सवे आला वारा खट्याळ नाठाळ, पसरला समंती मृदगंधी दरवळ. इंद्रधनुची कमान उमलली आकाशात, मोती माळा ओघळल्या पाना पानात फांद्यात. धरतीचे पावसाचे पुन्हा हित गुज झाले, धरतीचे पावसाचे पुन्हा हित गुज झाले. भिजण्याचे रुजण्याचे नवे सोहळे जाहले, भिजण्याचे रुजण्याचे नवे सोहळे जाहले. धन्यवाद. रसिक हो, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि बरं का, ही आयुष्याची मैफिल प्रत्येकानं आपली आपली रंगवायची असते. बेधुंद गायचं असतं, प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं. मैफिलीचा बेरंग करणारे सूर वर्ज करून फक्त हसऱ्या आणि उत्साही सुरांनी कुठलंही गाणं बेसूर न होऊ देता ही मैफिल जिवंत ठेवायची असते. निसर्गाचं ऋतुचक्र तर सतत सुरू असतं आणि त्याच्यासोबतच आपल्या मनात सुद्धा नवनव्या ऋतूंचं आगमन होत असतं. जसं जसं वय वाढत जातं तसतसे हे ऋतू बदलत जातात, आपल्याही नकळत. नवा ऋतू आणि त्याची साद ऐकू येतेच. साम्राज्य गर्द काळोखी निमिषात संपते आहे. उद्धव वृत्तातली ही कविता आहे. साम्राज्य गर्द काळोखी निमिषात संपते आहे, दाही दिशात रुतलेला अंधार वितळतो आहे, दाही दिशात रुतलेला अंधार वितळतो आहे.
माखून वरख सोनेरी आकाश उजळते आहे. माखून वरख सोनेरी आकाश उजळते आहे. सुरुवात लख पर्वाची होणार सांगते आहे. सुरुवात लख पर्वाची होणार सांगते आहे. लयबद्ध वृक्ष सळसळुनी उत्साह वाहतो आहे. लयबद्ध वृक्ष सळसळुनी उत्साह वाहतो आहे. खिलबिलत सांगती पक्षी अंधार संपला आहे. खिलबिलत सांगती पक्षी अंधार संपला आहे. तो कैफ रातराणीचा हलकेच उतरतो आहे. तो कैफ रातराणीचा हलकेच उतरतो आहे. रंध्रात स्रोत ऊर्जेचा तो सूर्य पेरतो आहे. रंध्रात स्रोत ऊर्जेचा तो सूर्य पेरतो आहे. किरणात केशरी अवनी किरणात केशरी अवनी मनसोक्त नाहते आहे. किरणात केशरी अवनी मनसोक्त नाहते आहे. मनुजा तुझ्याच साठी हा आनंद सोहळा आहे. मनुजा तुझ्याच साठी हा आनंद सोहळा आहे. हा आनंद सोहळा जरी प्रत्येकासाठी असला ना, तरी त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे मात्र प्रत्येकानं ठरवायचं असतं. वयाच्या प्रत्येक वळणावर एक नवा ऋतू खुणावत असतो. नवे उन्मेष पेरत असतो. त्यावेळी ती साद ऐकायची असते आणि त्या हाकेला तितक्याच उत्साहानं सामोरं जायचं असतं. मनातलं कुतूहल तसंच जागृत ठेवायचं असतं. प्रत्येक ऋतूची साद ओळखून त्याला तितकीच दिलखुलास दाद द्यायची असते. तर सगळ्यात पहिले साद येते ती निसर्गाची. या निसर्गाच्या ऋतुचक्राचं ना मला कायम कुतूहल वाटतं. कोण आणि कसं घडवून आणत असेल हे सगळं. रोज सकाळ होते, दिवस उगवतो, मग दुपार, संध्याकाळ, रात्र होते, पाऊस पडतो, फुलं फुलतात, पक्षी बागडतात, भरती येते. कशासाठी घडतं हे सगळं? कोण घडवतं? खरं तर हे सगळं सतत घडत असूनही त्यात केवढं नाविन्य असतं. सूर्य जरी एकच असला तरी रोजची पहाट वेगळी असते. आकाश जरी तेच असलं तरी रोज नवे रंग असतात. आणि हे सगळं बघताना मनातल्या प्रश्नांची मालिका काही संपत नाही. गहिऱ्या पाण्यात उतरणारी आकाशाची निळाई. गहिऱ्या पाण्यात उतरणारी आकाशाची निळाई वाटत असेल का सागराला नित्यतेची नव्हाळी? उगवतीच्या सूर्याचा रक्तिमा झेपत असेल का पहाटेला? दवात भिजलेली ती ओलेती प्रतीक्षा असेल का सुखावत त्या भास्कराला? रजनीच्या कुशीतलं चंद्राचं ते खट्याळ हसू. रजनीच्या कुशीतलं चंद्राचं ते खट्याळ हसू ढगातून हळूच डोकावताना आणत असेल का तशीच शिरशिरी असंख्य आतुर तारकांना? पावसाच्या आगमनानं रुजलेलं धरतीचं हिरवं गर्भारपण. पावसाच्या आगमनानं रुजलेलं धरतीचं हिरवं गर्भारपण स्वीकारून पितृत्व त्याचं मोहरत असेल का तो बावरा नीलघन? असंख्य प्रश्न, पण सगळेच अनुत्तरित. कशाचंच उत्तर आपल्याला सापडत नाही. सांगता होते दिसाची सांज येता. सांगता होते दिसाची सांज येता. सांजही जाते लयाला रात्र येता. मंजू घोषा या वृत्तातली ही कविता आहे. सांगता होते दिसाची सांज येता. सांजही जाते लयाला रात्र येता. चक्र हे चाले निरंतर जीवनाचे. चक्र हे चाले निरंतर जीवनाचे. उगवतो कोणी कुणाचा अस्त होता. उगवतो कोणी कुणाचा अस्त होता.
खेळ हा चालूच असतो जीवनाचा, खेळ हा चालूच असतो जीवनाचा, एक जातो एक येतो वेळ येता, एक जातो एक येतो वेळ येता. थांबते आयुष्य ना रेंगाळतेही, थांबते आयुष्य ना रेंगाळतेही, वेग मंदावतही नाही दुःख होता, वेग मंदावतही नाही दुःख होता. अटळ आहे खेळ हा जर माणसाला, अटळ आहे खेळ हा जर माणसाला, खेळताना का करावी व्यर्थ चिंता. अटळ आहे खेळ हा जर माणसाला, खेळताना का करावी व्यर्थ चिंता. सोपवू कोणा सुकाणू प्रश्न नसतो, सोपवू कोणा सुकाणू प्रश्न नसतो, तोच सांभाळी सुकाणू तोल जाता, तोच सांभाळी सुकाणू तोल जाता. कधी कधी असं वाटतं की त्याने हे दिलेले जे आयुष्य आहे ते त्यानेच तयार केलेल्या या सुंदर जगात कसं जगावं हे खरं तर त्याच्याकडूनच शिकायला हवं. रात्रीच्या कुशीतून अलगद पहाट होते आणि एका सुंदर नव्या कोऱ्या दिवसाची सुरुवात होते. पहाटेच्या त्या दवबिंदूत नाहता यायला हवं, प्राजक्ताच्या मोत्यांना टिपता यायला हवं, रातराणीच्या झुळकींनी मोहरता यायला हवं, चंद्राच्या साक्षीनं बहरता यायला हवं, निसर्गाच्या या श्रीमंतीत वावरता यायला हवं, स्वतःचं राजेपण मिरवता यायला हवं. निसर्गाची ही जी काय मुक्त उधळण आहे ना, त्यातल्या त्या प्रत्येक क्षणाला आसूसून उपभोगता यायला हवं. खूप खूप आनंददायी आहे हे सगळं. ही रात्र संपली आहे पण मग जाग अजून का नाही, ही रात्र संपली आहे पण मग जाग अजून का नाही, गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही. हे भवानी वृत्तातली कविता आहे ही. ही रात्र संपली आहे पण मग जाग अजून का नाही, गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही. डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजूनी चंदन देही, डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजूनी चंदन देही, बेहोश धुंद चांदणे अंतरी तसेच चमकत राही. त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघा आता, त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघा आता, खिलबिलत गोड पाखरे सांगती जगी उशेची वार्ता, खिलबिलत गोड पाखरे सांगती जगी उशेची वार्ता. प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी, प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी, उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी, उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी. कोकिळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी, कोकिळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी, चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवऱ्या ढाळी, चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवऱ्या ढाळी. तो झेलत चंचल पहाट वारा हसतो पिंपळ गाली, तो झेलत चंचल पहाट वारा हसतो पिंपळ गाली, जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकून खाली, जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकून खाली. रवी किरणे बघना किती प्रफुल्लित राजस सोन सकाळी, रवी किरणे बघना किती प्रफुल्लित राजस सोन सकाळी, प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली, प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली. देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे, देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे, श्वासात तजेला भरून गातू गीत नव्या स्वप्नांचे, श्वासात तजेला भरून गातू गीत नव्या स्वप्नांचे.
आयुष्य समजण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या आयुष्य समजण्याच्या आणि ते उपभोगण्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. कोणी स्वतःवर प्रेम करतं तर कोणी दुसऱ्यावर, कोणी निसर्गावर प्रेम करतं तर कोणी जगण्यावर. प्रत्येकाचा आनंद वेगळा, प्रत्येकाचा आनंद वेगळा, आनंदाचे विषय वेगळे, प्रत्येकाच्या आनंदाची जातकुळी वेगळी, प्रमाण वेगळं. पण दुसऱ्याच्या सुखात आनंद मिळवायला मात्र फार मोठं मन लागतं. आपल्याही नकळत कुणावर तरी जीव जडतो आणि ज्या व्यक्तीवर तो जीव जडतो त्या व्यक्तीला शेवटपर्यंत त्याची जाणीव सुद्धा होत नाही. मग तिच्याच परिघात राहून तिचा आनंद बघताना स्वतःतली पडझड मात्र संन्यस्तपणे बघावी लागते, संन्यस्तपणे बघावी लागते. या पुढच्या कवितेतल्या त्याच्यासारखी मध्य रजनी या वृत्तातली ही कविता आहे. तू नदी खळखळ प्रवाही, तो म्हणतो, तू नदी खळखळ प्रवाही मी किनारा थांबलेला. तू नदी खळखळ प्रवाही मी किनारा थांबलेला. तू तुफानी धुंद कोसळ हुंद कामी दाटलेला. तू तुफानी धुंद कोसळ हुंद कामी दाटलेला. चंचला तू आसमानी अश्म मी दुर्लक्षिलेला. चंचला तू आसमानी अश्म मी दुर्लक्षिलेला. तू हवीशी या जगाला मी जगाने वगळलेला. तू हवीशी या जगाला मी जगाने वगळलेला. तू बसंती बहर नाजुक, तू बसंती बहर नाजुक वृक्ष मी तर छाटलेला. भरजरी तू वस्त्र आणिक जीर्ण मी बघ फाटलेला. जीर्ण मी बघ फाटलेला. शुभ्र स्फटिका समपरी तू मी किती डागाळलेला. शुभ्र स्फटिका समपरी तू मी किती डागाळलेला. मूर्त तू सुंदर अखंडित भग्न मी अन विखुरलेला. मूर्त तू सुंदर अखंडित भग्न मी अन विखुरलेला. भिन्न जग माझे तुझे, भिन्न जग माझे तुझे अन मार्ग देखील भिन्न होता. भिन्न जग माझे तुझे अन मार्ग देखील भिन्न होता. अन परीगही वेगळा पण केंद्रबिंदू तोच होता. अन परीगही वेगळा अन केंद्रबिंदू तोच होता. गाठण्याचा मग तुला तो यत्न आटोकाट होता. गाठण्याचा मग तुला तो यत्न आटोकाट होता. गवसला प्याला सुखाचा भरून काठोकाठ होता. गवसला प्याला सुखाचा भरून काठोकाठ होता. मी तुझ्या परिघात आलो, मी तुझ्या परिघात आलो ज्या सुखाला शोधताना. मी तुझ्या परिघात आलो ज्या सुखाला शोधताना. तेच सुख मजला मिळाले फक्त तुझला पाहताना. तेच सुख मजला मिळाले फक्त तुझला पाहताना. कौतुकाने पाहतो, तिचं सुखात असणं, तिचं वावरणं तो कौतुकाने बघतो. कौतुकाने पाहतो मी तुझं सुखाने विहरताना. कौतुकाने पाहतो मी तुझं सुखाने विहरताना. रोखतो मग मीच आपुल्या आसवांना वाहताना. रोखतो मग मीच आपुल्या आसवांना वाहताना. आपल्याशिवायही ती सुखात आहे हे बघून सुद्धा त्याचं तिच्यावरचं प्रेम अजिबात कमी होत नाही. त्याचं विश्व अजूनही तिच्याच भोवती घुटमळतं. दाटून कंठात येतो उमाळा पुन्हा पापणी भार होतो रिता. दाटून पाणी घे बेटा, राजसी पाणी घे, पाणी हे घे. दाटून कंठात येतो उमाळा पुन्हा पापणी भार होतो रिता. आभाळ होते जरा मोकळेसे ढगातून साऱ्या व्यथा पांगता. आभाळ सारे जरा मोकळेसे ढगातून साऱ्या व्यथा पांगता.
येती फिरूनी तुझ्या आठवांच्या सरी शल्य घेऊन ताजे पुन्हा. येती फिरूनी तुझ्या आठवांच्या सरी शल्य घेऊन ताजे पुन्हा. दुःखास माझ्या नवा कोंब येतो तजेला जुन्या वेदनेला पुन्हा. दुःखास माझ्या नवा कोंब येतो तजेला जुन्या वेदनेला पुन्हा. झाकोळ झाकोळ दाही दिशांना पुन्हा सरद शून्यात संवेदना. झाकोळ झाकोळ दाही दिशांना पुन्हा सरद शून्यात संवेदना. अंधार वेढा तनाला मनाला पुन्हा अंतरी गोठती भावना. अंधार वेढा तनाला मनाला पुन्हा अंतरी गोठती भावना. येते अकस्मात चाहूल जेव्हा. येते अकस्मात चाहूल जेव्हा. मनी जागते जाणीवांचे मळे. येते अकस्मात चाहूल जेव्हा मनी जागती जाणीवांचे मळे. चैतन्य येते तुझ्या पावलांनी पुन्हा चिंब होते सुखाचे तळे. चैतन्य येते तुझ्या पावलांनी पुन्हा चिंब होते सुखाचे तळे. पाशात जुलमी असा गुंतलो मी. पाशात जुलमी असा गुंतलो मी तुझी ओढ श्वासात ध्यासात या. पाशात जुलमी असा गुंतलो मी तुझी ओढ श्वासात ध्यासात या. संमोहनातून बाहेर यावे न वाटे मनाला कधीही प्रिया. संमोहनातून बाहेर यावे न वाटे मनाला कधीही प्रिया. ओढाळ वेल्हाळ माझ्या मनाला किती आवरू लावूनी शिस्त मी. ओढाळ वेल्हाळ माझ्या मनाला किती आवरू लावूनी शिस्त मी. स्वाधीन केले स्वतःहून झालो तुझ्या चक्रव्यूहात बंदिस्त मी. स्वाधीन केले स्वतःहून झालो तुझ्या चक्रव्यूहात बंदिस्त मी. तुझ्या चक्रव्यूहात बंदिस्त मी. धन्यवाद. आता हे झालं त्याचं. तर कधी कधी तिला सुद्धा तिच्या मनाविरुद्ध त्याच्यापासून दूर जावं लागतं, पण त्याची आठवण काही मनातून जात नाही. मग अशाच एखाद्या गाफील क्षणी तो मनात हळूच डोकावतो आणि त्याला बघून तिला त्या दोघांमध्ये घडलेले ते गुलाबी क्षण अगदी तसेच आठवतात. आणि मग ती त्याला विचारते, देतोस का उजाळा त्या धुंद आठवांना. देतोस का उजाळा त्या धुंद आठवांना. होतोस काय हळवा स्पर्शून आठवांना. देतोस का उजाळा त्या धुंद आठवांना. होतोस काय हळवा स्पर्शून आठवांना. त्या एकल्या दुपारी तो प्रश्न कापरासा. त्या एकल्या दुपारी तो प्रश्न कापरासा. होकारला जरासा इन्कारही जरासा. होकारला जरासा इन्कारही जरासा. झाल्या कितीक नंतर सांजा अजून कातर. झाल्या कितीक नंतर सांजा अजून कातर. जगणे कठीण होते विरहातले निरंतर. जगणे कठीण होते विरहातले निरंतर. आहे तसा शहाणा आपुला जरी दुरावा. आहे तसा शहाणा आपुला जरी दुरावा. हातून पेट घेतो पण हाच रे दुरावा. हातून पेट घेतो पण हाच रे दुरावा. तो चंद्र अजून अर्धा दोघात वाटलेला. पौर्णिमेचा चंद्र ते दोघं अर्धा अर्धा वाटून घेतात. तो चंद्र अजून अर्धा दोघात वाटलेला. अन पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला. अन पौर्णिमेत अजूनी तू मुक्त सांडलेला. नवा ऋतू येणार आणि अंगणात वसंत फुलणार याची दोघांनाही खात्री आहे. पण त्याच वेळी मनाला पुरतं कळून चुकलं असतं की हा ऋतू काही आपल्यासाठी नाही. कोणी नवी आशा मनात ठेवणार तर कोणी आपल्या दुःखाला कुरवाळत बसणार. आणि दुःखाला गोंजारताना आपल्या सभोवताली आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी आहे हेच मुळी तो विसरणार.
सुखदुःखाच्या व्याख्येत माणूस इतका जखडलेला असतो की ही सुखाची भाषा परिभाषा आपणच नव्याने लिहू शकतो हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. आता स्वतःच्या शक्तीची जाणीव होणं आणि त्या शक्तीचा वापर करता येणं या सुद्धा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. वर्षानुवर्ष आपल्या दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा स्वतःतल्या सामर्थ्यानं नवी आव्हानं स्वीकारून जगण्यातला आनंद मिळवता यायला हवा. कितीदा कराव्या चुका त्याच त्या तू सुधारणारा आहेस केव्हा म्हणा. कितीदा कराव्या चुका त्याच त्या तू सुधारणारा आहेस केव्हा म्हणा. किती काळ फिरशील चक्रात दुःखी किती बोल तू लाविसी जीवन. किती वेळ गोंजारुनी दुःख फुले उराशी किती तेच कवटाळणे. उगाळून करतोस दुःखास ताजे किती ते नमाळे नव्याने पुन्हा. मिरवतोस भाळावरी कौतुकाने जुन्या त्याच जखमा कसा काय तू. शिळे होता आयुष्य संपून गेले जगायास बाकी विसरलास तू. जगायास बाकी विसरलास तू. तुझा तूच दोषी अशा वागण्याला. तुझा तूच दोषी अशा वागण्याला शिव्या शाप दैवास देतोस का. असे दुःख कोशात जगणे स्वतःचे स्वतः मान्य केलेस का सांग तू. तुझ्यावर विखारी किती घाव झाले किती दंश झाले तर जहरी तुला. किती तू बिचारा किती भाबडा तू किती या जगानेच छळले तुला. हिशेबात इतका रमलास दुःखी मना शून्य झाल्या तुझ्या जाणीवा. हिशेबात इतका रमलास दुःखी मना शून्य झाल्या तुझ्या जाणीवा. दिल्या कैक हाका सुखाच्या ऋतूंनी कशा बघ जराही न कळल्या तुला. दिल्या कैक हाका सुखाच्या ऋतूंनी कशा बघ जराही न कळल्या तुला. आता दार उघडून बाहेर येतो. आता दार उघडून बाहेर येतू. जरा मोकळा श्वास घेरे मना. तुझ्या भोवतीचे जुने पाश दुःखी करू दे कितीही नव्या वल्गना. नवा श्वास घेतू नवी आस होतू नव्यानेच करतू नवी कामना. नवा श्वास घेतू नवी आस होतू नव्यानेच करतू नवी कामना. तुझे मोकळे पंख पसरून घेरे तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा. तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा. तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा. अहो भरारी घेतल्याशिवाय पंखांमधलं बळ कळणार कसं. आकाशाची उंची कळते झेप घेतल्यानंतर. आकाशाची उंची कळते झेप घेतल्यानंतर आणि पंखांमधली शक्ती कळते पंख पसरल्यानंतर. आणि पंखांमधली शक्ती कळते पंख पसरल्यानंतर. त्या आकाशातून साद यायला हवी. त्या आकाशातून साद यायला हवी नव्या ऋतूची. आणि मनातल्या ऋतूनं आपली सगळी मरगळ झटकून ती साद ऐकायला हवी. स्वतःच्या कोशातून बाहेर पडायला हवं. तोडून शृंखला बोजड मी मुक्त मोकळी झाले. परंपरेच्या बेड्या म्हणते ती. शृंखला म्हणजे परंपरेच्या. तोडून शृंखला बोजड मी मुक्त मोकळी झाले. हा समाज आता म्हणतो बेछूट स्वैरमी झाले. तोडून शृंखला बोजड मी मुक्त मोकळी झाले. हा समाज आता म्हणतो बेछूट स्वैरमी झाले. हे मनाप्रमाणे जगणे नाहीच कुणाला रुचले. हे मनाप्रमाणे जगणे नाहीच कुणाला रुचले. मग विशेषणांची यादी घेऊनच मी वावरले. मग विशेषणांची यादी घेऊनच मी वावरले. मी पर्वा नाही केली. मी पर्वा नाही केली जग अधिक विखारी झाले. मी पर्वा नाही केली जग अधिक विखारी झाले. वाळीत टाकल्यावरती ते शांत जरासे झाले. वाळीत टाकल्यावरती ते शांत जरासे झाले. या परंपरेच्या बेड्या का तिच्याच पायांसाठी. या परंपरेच्या बेड्या का तिच्याच पायांसाठी. निर्बंध अघोरी सगळे का पुरुषी सत्तेसाठी.
बेटावर माझ्या आता. वाळीत टाकलं होतं ना त्यांनी तिला. बेटावर माझ्या आता मी श्वास मोकळा घेते. बेटावर माझ्या आता मी श्वास मोकळा घेते. अन पंख पसरुनी माझे मी गगन भरारी घेते. अन पंख पसरुनी माझे मी गगन भरारी घेते. जेव्हा आपण किंवा समाजाने आखलेल्या या कोशात राहणं अशक्य होतं, स्वतःतल्या जाणीवा जेव्हा काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न करतात, जेव्हा स्वतःच्या बिचारेपणाचा कंटाळा यायला लागतो आणि जाणीव होते की आता यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या स्वतःलाच काहीतरी करावं लागणार, तेव्हा त्या अनुभूतीतूनच नवीन मार्ग दिसायला लागतो. आंतरिक शक्ती, त्याची साध, सगळं स्पष्ट व्हायला लागतं. शरीरात एका नव्या ऋतूचा जागर होतो. दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही. मदन तलवार वृत्तातली ही कविता आहे आणि या वृत्ताची एक खासियत आहे की या प्रत्येक ओळीत 3 यमक असतात. त्याच्यामुळे फार सुंदर लय येते या वृत्तात लिहिलेल्या कवितेला. दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही. लावले जगाने दार बंधने फार नवा अंधार सुचेना काही. दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही. लावले जगाने दार बंधने फार नवा अंधार सुचेना काही. लोटली युगेना सरे जन्म हा झुरे रिक्तता उरे तेच ते भोग. लोटली युगेना सरे जन्म हा झुरे रिक्तता उरे तेच ते भोग. वाटते पुरे हा त्रास सुखी आभास मुका वनवास फक्त उपभोग. वाटते पुरे हा त्रास सुखी आभास मुका वनवास फक्त उपभोग. का जुलमी पुरुषी बळा सोसुनी कळा होऊनी शिळा लावणे जीव. का जुलमी पुरुषी बळा सोसुनी कळा होऊनी शिळा लावणे जीव. देहात नवा ओंकार, देहात नवा ओंकार नको आधार हवा अधिकार नको शिकीव. रक्तात उसळते गाज सोडुनी लाज उधळते शेज आज सक्तीची. रक्तात उसळते गाज सोडुनी लाज उधळते शेज आज सक्तीची. हृदयात पेटते आग जाळुनी बाग अंतरी जाग नव्या शक्तीची. हृदयात पेटते आग जाळुनी बाग अंतरी जाग नव्या शक्तीची. शृंखला जरी पायात, शृंखला जरी पायात टाकुनी कात मी दिमाखात भरारी घ्यावी. शृंखला जरी पायात टाकुनी कात मी दिमाखात भरारी घ्यावी. लंघुनी शिव थाटात करावी मात नवी सुरुवात उद्याची व्हावी. लंघुनी शिव थाटात करावी मात नवी सुरुवात उद्याची व्हावी. या कभिन्न काळ्या तटी, या कभिन्न काळ्या तटी जरी एकटी परी संकटी तुझा आधार. शेवटी त्याचा आधार लागतोच. या कभिन्न काळ्या तटी जरी एकटी परी संकटी तुझा आधार. ऐकुनी तुझी बासरी सख्या श्रीहरी पुन्हा अंतरी वाटतो धीर. ऐकुनी तुझी बासरी सख्या श्रीहरी पुन्हा अंतरी वाटतो धीर. विषयाचा हात सूर पकडून आणखीन एक दमदार आणि जोशपूर्ण वृत्तातली कविता ऐकते. आपण शाळेत असताना एक कविता नक्की तुम्हाला आठवेल ऐकलेली. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. तर केशव कर्णी हे नाव आहे त्या वृत्ताचं. पुरुषी समाजात आयुष्यातले भोग सोसता सोसता जागृत झालेल्या तिच्या जाणीवा, तिची झेप आणि तिचं बदललेलं रूप, तिचं नवं स्थित्यंतर. मशाल हाती कर्तृत्वाची जरी अंतरी व्यथा घडविते मर्दुमकीच्या कथा. मशाल हाती कर्तृत्वाची जरी अंतरी व्यथा घडविते मर्दुमकीच्या कथा. प्राक्तना हे भोगत राहीन विचार होता खुळा किती ती सोसत होती झळा. अफाट आहे सहनशक्ती दुबळी ती नाही मुळी तरीही तिचाच नाहक बळी.
समाज पुरुषी आणि ती तर आहे केवळ मादी. समाज पुरुषी आणि ती तर आहे केवळ मादी. म्हणती वंशाची बरबादी, म्हणती वंशाची बरबादी. चूल मूल यातच अडकवणी वरती करडी नजर. डोईवर तिनेच घ्यावा पदर. इतका लांब किती युगांचे तिचे सोसणे कष्ट त अष्टौ प्रहर. किती युगांचे तिचे सोसणे कष्ट त अष्टौ प्रहर. जग बघे तिचे नवस्थित्यंतर, जग बघे तिचे नवस्थित्यंतर, जग बघे तिचे नवस्थित्यंतर. आता तिची काहीही सोसण्याची तयारी नाहीये. ती समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. आजवर आलेल्या कटू अनुभवांमुळे ती सुद्धा कडवट झालीये, बदललीये. आता कुठलाही समझोता तिला करायचा नाहीये. जे जे भोगलंय ते सगळं तिच्या लक्षात आहे. आणि आता ती युद्धासाठी तयार आहे. तिला सगळं व्याजासकट परत करायचंय. प्रतिशोधाची आग आणि तिच्या बंडखोर भावना मांडायचा हा प्रयत्न केलाय मी पुढच्या कवितेतनं. कवितेचं नाव आहे युद्ध आणि वृत्त आहे देवराज. ना समेट ना क्षमा न कोण तीच शक्यता. ना समेट ना क्षमा न कोण तीच शक्यता. कोणता दुआ न आज ना तहा समान्यता. ना समेट ना क्षमा न कोण तीच शक्यता. कोणता दुआ न आज ना तहा समान्यता. ऐकले तुझे किती न ऐकणारा आज मी. ऐकले तुझे किती न ऐकणारा आज मी. ऐकणार फक्त तू सुनावणारा आज मी. ऐकणार फक्त तू सुनावणारा आज मी. घाव रोज जे दिलेस तेच आठवून मी. विस्तवास आतल्या जपेन चेतवून मी. घाव रोज जे दिलेस तेच आठवून मी. विस्तवास आतल्या जपेन चेतवून मी. आग अंतरातली जिवंत ठेवणार मी. आग अंतरातली जिवंत ठेवणार मी. तीच आग घेऊनी करेन भस्मसात मी. तीच आग घेऊनी करेन भस्मसात मी. डाव पेच तेच ते फुशारक्या तुझ्या किती. डाव पेच तेच ते फुशारक्या तुझ्या किती. का समोरुनी लढावयास वाटते भीती. आखलास व्यूह तू जरी कुटील घातकी. भेदणार मीच ओळखून चाल बेरकी. भेदणार मीच ओळखून चाल बेरकी. वार फक्त सोसले, वार फक्त सोसले आता न सोसणार मी. वार फक्त सोसले आता न सोसणार मी. शस्त्र घेऊनीच यापुढे असेन सज्ज मी. शस्त्र घेऊनीच यापुढे असेन सज्ज मी. आपले हिशेब सर्व चोख फेडणार मी. आपले हिशेब सर्व चोख फेडणार मी. एक एक डाव घेत युद्ध जिंकणार मी. एक एक डाव घेत युद्ध जिंकणार मी. युद्ध जिंकणार मी. प्रतिशोध, आग, तडफड, पण किती वेळ. कुठलीच आग फार काळ धुमसत राहू शकत नाही. सगळा उद्रेक होऊन हळूहळू ती आग निवळत जाते. मन उद्विग्न होतं, व्याकुळतं, तसंच ते शांतही होतं. आणि मग त्रयस्थपणे जगाकडे, जगण्याकडे बघताना कळतं आयुष्याच्या खेळपटावर दुःखाचे आक्रोश किती. आयुष्याच्या खेळपटावर दुःखाचे आक्रोश किती. दान सुखाला थोडे आणिक दुःखाला ते अधिक किती. आवरताना मोह पसारा उमगत जातो योग जरा. उपभोगातील जिणे वाटते आता सारे फोल किती. आता सारे फोल किती. आसक्तीचा देह मिळाला आहे आम्हा सगळ्यांना. आसक्तीचा देह मिळाला आहे आम्हा सगळ्यांना. अडकत असतो मोहातच पण मुक्तीचा आभास किती. मुक्तीचा आभास किती. ऐहिक सुख अन ऐहिक इच्छा. ऐहिक सुख अन ऐहिक इच्छा गाठोडे भरते सगळे. ऐहिक सुख अन ऐहिक इच्छा गाठोडे भरते सगळे.
भोगाने आयुष्यच सरते योगाला उरतेच किती. भोगाने आयुष्यच सरते योगाला उरतेच किती. योगाला उरतेच किती. सुख दुःख इच्छा आकांक्षा अपेक्षा या दुष्ट चक्रात आपण इतके बुडालेलो असतो की सगळं आयुष्य यातच निघून जातं. पण जेव्हा जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते, जेव्हा पहिलं तीर दिसायला लागतो, त्यावेळी मात्र आपलं अख्खं आयुष्य डोळ्यापुढून सरकत जातं आणि मग त्यातला फोलपणा तीव्रतेनं जाणवायला लागतो. कोहम कोहम, मी कोण, माझा जन्म कशासाठी, याचं उत्तर आपण शोधायला लागतो. आणि तेव्हा त्याची आठवण येते आणि मग आस लागते त्याच्या भेटीची, त्या सावळ्याच्या मिठीची. ती साथ त्याची असते आणि मग दिसायला लागते एक नवी वाट. निरोपाची वेळ झाली आहे रसिक हो. आता माझी शेवटची कविता सादर करते, भुजंग प्रयात या वृत्तातली. शिदोरीत बांधून भक्ती विठूची, शिदोरीत बांधून भक्ती विठूची, निघाले झुगारून नाती जगाची. शिदोरीत बांधून भक्ती विठूची, निघाले झुगारून नाती जगाची. जरी वाट अंधुक अंधुक होती, जरी वाट अंधुक अंधुक होती, तरी ओढ चित्ती विठू मिलनाची, तरी ओढ चित्ती विठू मिलनाची. तमाना उन्हाची दर्या डोंगरांची, तमाना उन्हाची दर्या डोंगरांची, न राना वनाची न काट्या कुट्यांची. कशाचीच भीती न आता कुडीला, मनी फक्त इच्छा विठू शोधण्याची, मनी फक्त इच्छा विठू शोधण्याची. नसे दुःख काही न चिंता उद्याची, नसे दुःख काही न चिंता उद्याची, नुरे कोणती आस ऐहिकतेची. नसे दुःख काही न चिंता उद्याची, नुरे कोणती आस ऐहिकतेची. अनासक्त झाले तरी वाटते रे, दिठीला मिळावी मिठी सावळ्याची, दिठीला मिळावी मिठी सावळ्याची. न डोळ्यात गर्दी अथा आसवांची, न डोळ्यात गर्दी अथा आसवांची, न जाणीव नेणीव आता कशाची. न डोळ्यात गर्दी अता आसवांची, न जाणीव नेणीव आता कशाची. झगा षड्रिपुंचा न देहावरिया, झगा षड्रिपुंचा न देहावरिया. आता भेट व्हावी जीवाची शिवाची, आता भेट व्हावी जीवाची शिवाची. मनापासून धन्यवाद रसिक हो, मनापासून धन्यवाद. मी चिटणवीस सेंटरचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आणि तुम्हा रसिकांचे जे माझ्या प्रेमापोटी आणि कौतुकापोटी इथे आलात आणि मला भरभरून दाद दिलीत, तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. मला तानपुऱ्याचं जे पार्श्वसंगीत दिलं माझे कुवेतचे मित्र विवेक काजरेकर, त्यांचेही मी आभार मानते. आणि आयुष्यातल्या मैफिलीत पुन्हा कधीतरी आपली नक्की भेट होणार याची मला खात्री आहे. तोपर्यंत ही मैफिल अशीच तरुण आणि रसरशीत ठेवूया. धन्यवाद. सुरुवात पहाटेपासून झाली आणि शेवट एका वेगळ्याच अद्वितीय अनुभवात आम्हाला तुम्ही घेऊन गेलात. असं वाटत नव्हतं की आत्ता हा कार्यक्रम संपावा, कारण प्रत्येकजण जीवाचा कान करून तुमच्या शब्दांचा अनुभव डोळ्यासमोर आणत होता आणि एक चित्र उभं राहत होतं. तुमच्या शब्दरचनेत, तुमच्या अभिव्यक्तीबद्दल तुमचं जेवढंही कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. मी सर्वांना विनंती करेन की टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आपण तुम्ही आलात चिटणवीस सेंटरच्या कार्यक्रमांच्या शृंखलेत एक
मानाचा तुरा खोवला त्याबद्दल तुमचे आभार न मानता ऋण मानतो. आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती आमच्या सगळ्यांच्या मनातलीच इच्छा आहे की आपण पुन्हा निश्चित भेटू आणि हा प्रवास असाच निरंतर सुरू राहील. आपल्या उपस्थितीबद्दल आपले धन्यवाद. शुभरात्री.